जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी, रजोगुणाचा खांदी तरळतसे. निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायांची फरारी वावो जाहले. आणि शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पांचांचा बांधा, वायुतत्व दशधा एकची जाहले. मग तिही दाही भागी, देहधर्माचा खैवंगी, अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. तेथ चांचल्य निखळ, एकले ठेले निढाळ, म्हणून रजाचे बळ धरिले तेणे. ते बुद्धीसी बाहेरी, अहंकाराच्या उरावरी, ऐसा ठाई माझारी बळीयावले. वाया मन हे नाव, एरहवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशावस्तू. हे जे मन आहे ना, ते 10 इंद्रिये आणि बुद्धी यांच्या मध्यभागी असलेल्या सांध्यावर रजोगुणाच्या आश्रयाने अत्यंत चंचलपणे अक्षरशः तरळत असते. वरल्या आकाशात पसरलेली आणि दृश्य पातळीवर डोळ्यांना भासणारी अतिसुंदर निळाई किंवा लांबवर दिसणाऱ्या मृगजळाच्या लहरी, त्याप्रमाणे वायूचे स्फुरण लाभलेले मन शोधू जाता कधी सापडत नाही. आभास रूपाने वावरणारे मन सहसा फरारी असते. ते हाती लागणे महामुश्किल. पुरुषाचा शुक्र अंश आणि स्त्रीचा शोणित अंश यांचे ऐक्य झाले म्हणजेच पंचमहाभूतांनी हे मर्त्य शरीर निर्माण झाल्यावर एकच वायुतत्व 10 प्रकारात वाटले जाते. मग त्या 10 प्रकारांनी देहामध्ये आपल्या आपल्या धर्माचा स्वीकार केल्यावर हृदयात प्राण, गुदात अपान, नाभीच्या ठिकाणी समान, गळ्यात उदान, संपूर्ण शरीरात व्यान या महावायू तत्वांनी आणि नाग, कूर्मादी तत्वे देहातील विशिष्ट भागाचा आश्रय घेतात. या 10 ठिकाणी चांचल्य आश्रयशून्य अवस्थेत एकटेच राहते. म्हणून या चांचल्याने रजोगुणाचा आश्रय घेतला. हे चंचलपण बुद्धीच्या बाहेर आणि अहंकाराच्या वर असे मध्यावर बलवान होते. त्याला आपण मन असे उगीचच नाव देतो. मूलतः खरे पाहता ही एक आभासमय कल्पनाच आहे. या मनाच्या संगतीने ब्रह्मवस्तूला जीव दशा प्राप्त झाली. जे प्रवृत्तीसी मूळ, कामाजयाचे बळ, जे अखंड सुये छळ, अहंकारासी. जे इच्छेते वाढवी, आशेते चढवी, जे पाठी फुरवी, भयासिगा. द्वैत जेथे उठी, अविद्या जेणे लाठी, जे इंद्रिया ते लोटी, विषयांमाझी. संकल्पे सृष्टी घडी, समेची विकल्पोनी मोडी, मनोरथांची या उतरंडी, उतरी रची. जे भुलीचे कुहर, वायुतत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार, झाकविले जेणे. ते गा किरीटी मन, या बोला नाही आन, आता विषयाभिधान, भेद्वायिके. जे प्रवृत्तीचे म्हणजेच मायेचे मूळ आहे, कामवासनेला ज्याच्यापासून बळ लाभते, जे अखंडपणे अहंकाराला चेतवत राहते, जे सर्व प्रकारच्या इच्छांना प्रेरणा देत राहते, विषय वासना प्रबळ करते, आशेला वृद्धिंगत करते, भयाचा सतत पाठपुरावा करीत राहते, ज्याच्यामुळे द्वैताची निर्मिती सतत होत राहते आणि ज्याच्यामुळे परमात्म तत्व नाकारणाऱ्या अविद्येला बळ प्राप्त होते. जे इंद्रियांना विषय वासनेच्या चिखलात
अक्षरशः लोटून देते. संकल्पाच्या बळावर जे नवी सृष्टी आपल्यापुरती निर्माण करते आणि लगेचच विकल्पाच्या धारदार टोकांनी ही सृष्टी नष्ट करते. सतत मनोरथांच्या उतरंडी रचते आणि मोडून टाकते. जे भ्रमाचे गच्च भरलेले कोठार आहे, वायुतत्वाचा गाभा आहे, ज्याने बुद्धीचे दार बंद करून टाकले आहे, अरे पार्था, ते हे मन होय. याचे याहून दुसरे वर्णन नाही, की याविषयी दुसरा संदेह नाही. आता ज्याला आपण विषय म्हणतो त्याचे प्रकार ऐक, त्यातले भेद जाणून घे. तरी स्पर्शु आणि शब्द रूप रस गंधू हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा एहिंची पांचै द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु मग स्वर्ण वर्ण विसर्ग अथवा स्वीकार त्याग संक्रमण उत्सर्ग विण्मूत्राचा हे कर्मेंद्रियांचे पाच विषयगासाच जे बांधोनिया माच क्रिया धावे ऐसे हे दाही विषय ये देही आता इच्छा तेही सांगी जैल. पाचही ज्ञानेंद्रियांचा विषय म्हणजे स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध. हिरवागार चारा पाहिला की गुरे जशी धावत सुटतात ना, त्याप्रमाणे ह्या पाचही द्वारांद्वारे ज्ञान उसळी मारून बाहेर पडते. मग स्वर, वर्ण, विसर्ग यांचे उच्चारण, एखाद्या वस्तूचा स्वीकार किंवा त्याग, चालणे आणि मलोत्सर्जन करणे हे कर्मेंद्रियांचे विषय आहेत. पाच कर्मेंद्रियांचा हा नित्य चालणारा व्यापार आहे. या पाच कर्मेंद्रियांचे माचाण बांधून विषयासक्त क्रिया प्रवृत्त होतात. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये अशी 10 इंद्रिये जी आहेत, त्यांचे 10 विविध विषय आहेत. मी तुला आता इच्छा म्हणजे काय हे समजावून सांगतो. तरी भूतले आठवे का बोले कानु झाकवे ऐसिया वरिचेतवे जेगा वृत्ती इंद्रिया विषयांची ये भेटी सरसीच जेगा उठी कामाची बाहुटी धरूनिया जियेचेनी उठिलेपणे मनासैंघ धावणे नरिगावे तेथ करणे तोंडे सुती जिये वृत्तीचिया आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी तेगा इच्छा आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिशन जोडे तेथ जोडे ऐसा जो डाऊ पडे तोची द्वेष. पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी आठवतात. जे काही अनुभवले त्याचे सुखद किंवा दुःखद स्मरण होते. दुसऱ्याच्या मुखातून नकोसे ऐकल्यावर आपले कान झाकून घ्यावेसे वाटतात. आणि त्यावेळी जी वृत्ती पेटून उठते, इंद्रियांची आणि विषयांची भेट होता क्षणी वासनेचे बकोटे धरून जी वेगाने सुसाटत निघते, अशी ही वृत्ती प्रवृत्त झाली असता मन सैरभर धावत सुटते. आणि जेथे प्रवेश करणे योग्य नव्हे तेथे मनाबरोबर धावत सुटलेली इंद्रिये आपले तोंड खुपसतात. ज्या वृत्तीच्या वाढीमुळे बुद्धीला अक्षरशः वेड लागते, ज्यामुळे विषयांच्या ठायी गोडी वाटू लागते, तिला इच्छा म्हणतात. आणि ही जी मनी इच्छा निर्माण होते, त्याला अनुरूप इंद्रियांना जर तो विषय प्राप्त झाला नाही, ते वांछित लाभले नाही, तर जी वृत्ती मनी उत्पन्न होते तिला द्वेष म्हणतात. आता यावरी सुख ते एवं विध देख जेणे एकेंची अशेष विसरे जीव मनावाचे काये
जे आपुली आणवाये, देहस्मृतीची त्राये, मोडित जे ये, जयाचे निजालेपणे, पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुणे, वरीही लाभ, का आघवियाची इंद्रिय वृत्ती, हृदयाची या एकांती, थापटूनी सुषुप्ती, आणि जे गा, किंबहुना सोये, जीव आत्मयाची लाहे, जेथ जे होये, तया नाम सुख. आणि ऐसी हे अवस्था, न जोडता पार्था, जे जीणे तेची सर्वथा, दुःख जाणे, ते मनोरथ संगे नभे, एरवी सिद्धी गेलेचे आहे, हे दोन्हीची उपाये, सुख दुःखासी. सुख म्हणजे काय, ते कशाला म्हणतात, ते आता तुला सांगतो. ज्या एका वस्तुलाभामुळे जीव सर्वच्या सर्व पूर्ण विसरून जातो, मनातल्या इतर वासना लय पावतात, जे मनाला, वाचेला आणि देहाला आपली शपथ घालून आपली आज्ञा पाळावयाला लावते, देहस्मृतीचे बळ नाहीसे करते, म्हणजे काय तर देहभानाचे सामर्थ्य हरपून टाकते, जे निर्माण झाले असता प्राण पांगुळा होतो, म्हणजेच सर्वार्थाने शांत होतो. सात्विक वृत्तीच्या माणसांना दुपटीहून अधिक लाभ होतो. अरे पार्था, वायुवेगाने धावणाऱ्या इंद्रिय वृत्तींना हृदयाच्या एकांतात थोपटून शांत करते, त्यांना शांतपणे नीज आणते. फार काय सांगू तुला, ही अवस्था प्राप्त झाली असता जीव आत्म्याशी एकरूप होतो. त्या प्रसंगी जे मनी उपजते ना, त्या मानसिक स्थितीला सुख म्हणतात. आणि पार्था, अशी ही सुखावह स्थिती प्राप्त होत नाही, जे प्राप्त न होता आयुष्य जगावे लागते, त्याला दुःख म्हणतात. मनोरथ भग्न झाले की जे दुःख मन भोगते, आणि जे प्राप्त झाले असता मन सुखी होते, या सुख दुःखाच्या दोनच अवस्था असतात. हेच मानवी आयुष्यातले सुख दुःखाचे निर्माते आहेत. सुख दुःखाचे हे दोनच हेतू आहेत.